हॅलो स्टुडंट्स, मी आपल्या सर्वांचं बायोलॉजी ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये स्वागत करतो. आजपासून आपण इयत्ता 11वीचं रेग्युलर बायोलॉजी सिलेबस सुरू करणार आहोत. बायोलॉजी फाउंडेशन कोर्स तुमचं पूर्ण झालंय. बेसिक्सच्या फाउंडेशनमध्ये महत्त्वाचे होते ते सर्व बेसिक्स तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत. ते सर्व बेसिक्स पुढील रेग्युलर सिलेबससाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे बेसिक्सची चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करून घ्या. प्रत्येक कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजून घ्या. कारण तो जो काही बेस असेल तर इट इज अ बेसिक नॉलेज फॉर युअर रेग्युलर 11th and 12th सायन्स सिलेबस. ते त्या दोघांसाठी बेसिक नॉलेज आहे 11th आणि 12th सायन्सच्या सिलेबससाठी. सर्वप्रथम सिलेबसचं पहिलं टॉपिक सुरू करण्यापूर्वी आधी 11वीचं तुमचं सिलेबस कसं आहे यावरती आपण थोडंसं उजेड टाकूया किंवा थोडंसं सिलेबसला आपण हायलाइट करूया. नवीन 11वी महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बायोलॉजीचा जो सिलेबस आहे तर त्यामध्ये मागील वर्षी काही बदल करण्यात आले. या आधीचा सिलेबस थोडासा वेगळा होता आणि नंतरच्या सिलेबसमध्ये काही प्रमाणामध्ये बदल केलं. म्हणजे काही प्रमाणामध्ये एनसीईआरटीला टच करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर नवीन सिलेबसमध्ये मागील काही टॉपिक वगळून ते टॉपिक इयत्ता 12वीच्या सिलेबसमध्ये टाकण्यात आलेले आहेत आणि नावं जी आहेत टॉपिक्सची ती एनसीईआरटीच्या पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. आपण बायोलॉजीचा जो सिलेबस आहे त्याचा आवाका पाहूया कशा पद्धतीने तयार केले गेले. आता बायोलॉजीचा सिलेबस पार्ट 1 आणि पार्ट 2 या पद्धतीने डिवाइड केलेला नाही. यापूर्वी पार्ट आणि पार्ट 2 या पद्धतीने डिवाइड केला गेलेला होता, परंतु आता तसं नाहीये. पार्ट 1 आणि पार्ट 2 या पद्धतीने बायोलॉजीचा सिलेबस डिवाइड नाहीये आणि टेस्ट किंवा एक्झामिनेशन होत असताना सुद्धा एकत्रितरित्या तुमची एक्झामिनेशन घेतली जाईल. ठीक आहे. आता 11वीचं जे काही तुमचं पेपर पॅटर्न असतं, सुरुवातीला मी पेपर पॅटर्न क्लिअर करेल की 11वीचा बायोलॉजीचा जो पेपर असतो तो सेमिस्टर फर्स्ट जे असेल तर ते 50 मार्क्सचं असतं आणि सेमिस्टर सेकंड म्हणजे तुमची फायनल एक्झाम, इट इज अ फायनल एक्झाम ऑफ 11th सायन्स. इट इज ऑफ 70 मार्क्स पेपर प्लस या बरोबर असतं 30 मार्क्स प्रॅक्टिकल. मग 70 मार्क्स हे थिअरी बेस्ड आणि 40 मार्क्स जे असतील तर ते प्रॅक्टिकल बेस्ड असतील. तर हे झाले टोटल 150 मार्क्स. ठीक आहे. इयर इव्हॅल्युएशन फक्त इथपर्यंत नाही. या व्यतिरिक्त पूर्ण वर्षभरामध्ये 2 युनिट टेस्ट गव्हर्नमेंट बेस्ड म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या नियमाप्रमाणे देयर आर 2 युनिट टेस्ट. हे टोटल असतील 2. मग 2 25 प्लस 25 फर्स्ट आणि सेकंड या पद्धतीने असे टोटल झाले 200 मार्क्स. ठीक आहे. म्हणजे 11वीचं जे काही इव्हॅल्युएशन पॅटर्न आहे तो या पद्धतीने असणार आहे. युनिट टेस्ट फर्स्ट जी होणार आहे ती बिफोर सेम फर्स्ट आणि युनिट टेस्ट सेकंड जी होणार आहे ती बिफोर सेम सेकंड या पद्धतीने पेपर पॅटर्न होईल. सगळं काही जे असेल ते 200 मार्क्स आउट ऑफ असेल. नंतर आपण याचं कन्वर्जन जे आहे तर ते 100 आउट ऑफ करणार आहोत. आफ्टर कन्वर्जन जो असेल याचा 100 आउट ऑफ असेल. म्हणजे यावरून तुम्हाला कळलं असेल की यातला प्रत्येक पार्ट प्रत्येक पेपर महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही युनिट टेस्ट फर्स्टला कधी कधी होतं असं की आपण 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर युनिट टेस्ट फर्स्ट जो आहे तो आपलं बऱ्यापैकी किंवा चांगल्या पद्धतीने पेपर होत नाही, मार्क्स कमी पडतात, पण याचा इम्पॅक्ट तुमचा ओव्हरऑल रिझल्ट वरती होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे ध्यानात ठेवा प्रत्येक युनिट टेस्टचं इम्पॅक्ट ओव्हरऑल रिझल्ट वरती होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची. त्यामुळे रेग्युलर प्रत्येक
प्रत्येक म्हणजे फर्स्ट युनिट पासून तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने. मी हे पेपर पॅटर्न तुम्हाला बोर्ड पेपर पॅटर्न बोलतोय. ठीक आहे. आपण जर थोडंसं सीईटी नीटच्या पर्पजेससाठी जर गेलो तर 11वीचं जर सीईटीचा विचार केला तर 11वीचं 40% आणि 12वीचं 60% असं सिलेबस आहे. तर नीटचा विचार करता 11वीचं होल सिलेबस आणि 12वीचं होल 50-50% या पद्धतीने त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे 40-60 सीईटी मध्ये ठेवला, परंतु नीट मध्ये पूर्णपणे 50-50% हा पार्ट ठेवलेला आहे फॉर द पर्पज ऑफ नीट. ठीक आहे. तर प्रत्येक टॉपिक यामध्ये महत्वाचा आहे नीटच्या दृष्टीने. फ्रॉम टॉपिक फर्स्ट टू लास्ट टॉपिक पूर्णपणे महत्वाचा आहे नीटच्या दृष्टीने. ठीक आहे. आपण आता पाहूया तुम्हाला टॉपिक कोणकोणती दिलेली आहेत फॉर द पर्पज ऑफ स्टडी. इयत्ता 11वीचा सिलेबस जर आपण थोडासा बघितला तर 11वीच्या सिलेबस मधून काही प्रमाणामध्ये म्हणजे प्लांट फिजिओलॉजी जे आहे ना, प्लांट फिजिओलॉजी काही प्रमाणामध्ये बदल केले गेले. 1 वर्षापूर्वीच्या सिलेबस मध्ये प्लांट फिजिओलॉजी जो आहे तर फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन हे 2 टॉपिक जे होते ते इयत्ता 12वी मध्ये होते, परंतु आता ह्या वर्षी त्याला इयत्ता 11वी मध्ये आणण्यात आले. ठीक आहे. फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन हे 2 टॉपिक. तर इयत्ता 11वी मध्ये असलेले प्लांट वॉटर रिलेशनशिप, प्लांट ग्रोथ, मिनरल न्यूट्रिशन्स, ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स या प्रकारचे टॉपिक्स जे आहेत ते इयत्ता 12वी कडे नेले गेलेले आहेत. थोडंसं या पद्धतीचा बदल केला गेला. या व्यतिरिक्त इयत्ता 12वी मध्ये असलेलं एक्सक्रिशन इन ह्युमन बीइंग हा टॉपिक इयत्ता 11वी कडे आणला गेलाय. ठीक आहे. आणि ब्रीदिंग अँड रेस्पिरेशन प्लस सर्क्युलेशन हे दोन्ही टॉपिक इयत्ता 12वी मध्ये गेलेले आहेत. थोडासा या पद्धतीचा बदल आहे. आणि इयत्ता 12वी मधला सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये जे चेंजेस करण्यात आलेले आहेत, काही टॉपिक एकत्र केले. तसं तुम्ही 11वीला आहात त्यामुळे सध्याला मी त्यावरती काही डिस्कशन करत नाही. आपण 11वीच्या सिलेबस कडे पाहूया. तुम्ही सीईटी पण प्रिपेअर करणार आहात, म्हणजे तुमच्यापैकी काही मुलं सीईटी प्रिपेअर करणार आहेत, काही मुलं फक्त बोर्ड प्रिपेअर करत आहेत आणि काही मुलं नीट प्रिपेअर करत आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी बोर्ड आणि एनसीईआरटी या पद्धतीने सिलेबस तुम्हाला काय करून देईल, दोघांमध्ये काय रिलेशनशिप आहे ते मी तुम्हाला सांगेन. तर इयत्ता 11वीच्या सिलेबस मध्ये सर्वात पहिला टॉपिक जो तुम्हाला स्टडी पर्पजेस साठी दिला आहे तर तो आहे दॅट इज डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग. ठीक आहे. द लिव्हिंग वर्ल्ड या टॉपिकच्या नावाखाली द लिव्हिंग वर्ल्ड. विद्यार्थ्यांनो हा जो टॉपिक आहे द लिव्हिंग वर्ल्ड एक प्रकारे महत्वाचा आहे. याचं कारण असं आहे की आपल्या सराउंडिंग मध्ये प्रेझेंट असलेले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते ऑर्गॅनिझम्स कशा पद्धतीने लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये मोडतात याचं क्लिअर डिस्क्रिप्शन इथे आहे. म्हणजे एक प्रकारे लिव्हिंग कसं असतं बायोलॉजी मध्ये मी तुम्हाला तसंही बेसिक मध्ये सांगितलेलं आहे. डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे तुम्ही याच्यात स्टडी केलेले आहेत. कॅरेक्टरिस्टिक्सच्या बेसिसवरती लिव्हिंगची डेफिनेशन तयार केलेली आहे त्या चॅप्टर मध्ये. ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स लिव्हिंगची डेफिनेशन तयार केली गेलेली आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन जे काही बायोलॉजीमध्ये महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट तुम्हाला या चॅप्टर मध्ये दिले गेलेले आहेत. आणि बायोलॉजी स्टडी करण्यासाठी लिव्हिंग वर्ल्ड आणि त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या ऑर्गॅनिझमला डिफरन्शिएट करण्यासाठी जी काही डायव्हर्सिटीची स्टडी केली जाते, मग त्याचे प्रत्येक कन्सेप्ट विथ प्रोसिजर तुम्हाला या टॉपिक मध्ये दिली गेली आहे. त्यामुळे बेसिकच्या दृष्टीने हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक जो तुम्हाला स्टडी करायचा आहे दॅट इज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. त्या पूर्वीच्या सिलेबस मध्ये दोन्ही टॉपिक एकत्र होते, परंतु एनसीईआरटी मध्ये दोन्ही टॉपिक सेपरेट आहेत. यावर्षी तुम्हाला काय केले गेले, हे दोन्ही टॉपिक सेपरेट करून दिले गेलेले आहेत, म्हणजे 11वीच्या सिलेबस मध्ये. आता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये क्लासिफिकेशनचे व्हेरियस सिस्टीम्स या व्यतिरिक्त टॅक्झॉनॉमी, टॅक्झॉनॉमीचे टाइप्स या व्यतिरिक्त विटाकरचं क्लासिफिकेशन इन डेप्थ तुम्हाला स्टडीसाठी आहे. या व्यतिरिक्त किंगडम ॲनिमालिया, किंगडम प्लांटी, त्यानंतर
किंगडम ॲनिमॅलिया, किंगडम प्लांटी हे जे दोन आहेत हे डायरेक्ट सेपरेट चॅप्टर मध्ये टाकले गेलेले आहेत. तर किंगडम मोनेरा, देन किंगडम फंगाय, देन किंगडम प्रोटिस्टा हे तिन्ही इन डेप्थ या चॅप्टर मध्ये तुम्हाला ठेवले गेलेले आहेत. थर्ड टॉपिक जो तुम्हाला स्टडी करायचा आहे तो म्हणजे मग आता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, विटाकरच्या क्लासिफिकेशन मध्ये 5 किंगडम दिलेत, त्यापैकी 3 तुम्ही इथे स्टडी केलात. आता जे 2 राहिलेले आहेत त्याचे सेपरेट टॉपिक आहे. मग किंगडम प्लांटी, किंगडम प्लांटी हा चॅप्टर सेपरेट केला. किंगडम प्लांटी मध्ये तुम्हाला प्लांट किंगडमचे 2 महत्त्वाचे डिव्हिजन स्टडी करायचे आहेत, ज्यामध्ये क्रिप्टोगॅम्स आणि फिनोलगॅम्स. परत या 2 डिव्हिजनचे सेपरेट तुम्हाला क्लासेस बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये सुरुवात अल्गी पासून होईल तर एन अँजिओस्पर्म पर्यंत. मग अल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट हे कुठे येईल? क्रिप्टोगॅम्स मध्ये. तर फिनोलगॅम्स मध्ये येईल जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. ठीक आहे, याचं कंप्लीट स्टडी आणि याच्यातला प्रत्येक क्लास जो आहे तुम्हाला याच्यातले प्रत्येक डिव्हिजन, सॉरी मी क्लास बोलतो डिव्हिजन, याच्यातले प्रत्येक डिव्हिजन जे आहे विथ एक्झाम्पल, कंप्लीट विथ कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जो तुम्हाला 11वीला स्टडी करायचं त्याचं किंगडम ॲनिमॅलिया. किंगडम ॲनिमॅलिया एनसीईआरटी मध्ये याच पद्धतीने ठेवला गेलेला आहे. मग किंगडम ॲनिमॅलिया ज्यामध्ये कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स, कॉर्डेट्स मध्ये तुम्हाला टोटल 10 फायलम स्टडी करायचे आहेत, तर नॉन कॉर्डेट मध्ये तुम्हाला 3 फायलम आहेत. या व्यतिरिक्त पुढे जाऊन क्लासेस स्टडी करायचे आहेत, महत्त्वाचे क्लासेस, ज्यामध्ये पायसेस पासून सुरुवात होते तर मॅमल्स पर्यंत, म्हणजे पायसेस, त्यानंतर अँफिबियन्स, रेप्टाइल्स, एव्स आणि लास्ट मॅमल्स या पद्धतीने. म्हणजे सगळे जे काही फायलम आहेत तुम्हाला इथे किंगडम ॲनिमॅलियामध्ये स्टडी करायचं आहे. पुढे जाऊन किंगडम ॲनिमॅलियानंतर तुम्हाला टॉपिक स्टडी करायचा आहे. मग इथून पुढे इथपर्यंत हा जो होता अप्लाइड पार्ट होता, इथपर्यंत अप्लाइड पार्ट. आता इथून पुढे तुम्ही मॉर्फोलॉजी आणि एनाटॉमी स्टडी करणार आहात. मग प्लांट्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स दोघांची पण. मग याच्यामध्ये पहिलं मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स, रूट, स्टेम, लीव्स तिघांची मॉर्फोलॉजी प्लस प्रत्येकामध्ये असलेल्या मॉडिफिकेशन्स विथ एक्झाम्पल मॉर्फोलॉजी मध्ये तुम्हाला स्टडी करायचंय. या व्यतिरिक्त इन्फ्लोरेसन्स, फ्लावर, बेसिक मध्ये आपण 3च बघितलं होतं, फ्लावर एक बघितलं होतं, इन्फ्लोरेसन्स बघितलं नव्हतं. मग इन्फ्लोरेसन्स, फ्लावर हे सुद्धा तुम्हाला तिथे स्टडी करायचं आहे. त्यांच्यामध्ये असलेले मॉडिफिकेशन स्टडी करायचे. तर या व्यतिरिक्त सगळे प्लांट्स व्हेरियस फॅमिलीज मध्ये डिवाइड केले गेले आहेत. मग त्यापैकी काही महत्त्वाचे फॅमिलीज, एक 4 ते 5 महत्त्वाचे फॅमिलीज आहेत, ते फॅमिलीज तुम्हाला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे. त्यानंतर पुढे anatomy of flowering plant, anatomy of flowering plants हा टॉपिक तुम्हाला इथे स्टडी करायचा आहे. आता इथे तुम्ही जेव्हा प्लांट्सचं एक्सटर्नल फीचर स्टडी करताय विथ मॉडिफिकेशन्स, तर anatomy मध्ये प्लांटचे तुम्ही इंटरनल फीचर स्टडी करणार आहात विथ व्हेरियस टाइप्स. म्हणजे जर समजा तुम्ही सुरुवातीपासून पाहत असाल तर अनाटॉमीचं टिश्यू तुम्हाला स्टडी करायचे. टिश्यू नंतर पुढे टिश्यूचे टाइप्स, ज्यामध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू. परत पुढे मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे टाइप आणि परमनंट टिश्यू मध्ये सिंपल परमनंट आणि कॉम्प्लेक्स परमनंट या पद्धतीने 2 टाइप पाहायचे. कॉम्प्लेक्स परमनंट मध्ये तुम्हाला झायलेम आणि फ्लोएम विथ देअर टाइप स्टडी करायचे. इव्हन ऑल्सो त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सेकंडरी डेव्हलपमेंटची स्टडी करायची आहे. आणि थोडं पुढे जर तुम्ही गेलात तर मग मोनोकॉट आणि डायकॉट हे 2 महत्त्वाचे क्लासेस आहेत या अँजिओस्पर्म्सचे. मग हे जे 2 महत्त्वाचे पार्ट आहेत, तर या दोघांचेही तुम्हाला रूट, स्टेम आणि लीव्स या तिघांच्या फॉर्म मध्ये तुम्हाला मोनोकॉट, डायकॉटचं अनाटॉमी स्टडी करायचे. म्हणजे अनाटॉमी ऑफ मोनोकॉट स्टेम, परत अनाटॉमी ऑफ डायकॉट स्टेम, anatomy of monocot roots, anatomy of dicot roots, anatomy of monocot leaves, anatomy of dicot leaves. या पद्धतीने हे सगळे पार्ट तुम्हाला या anatomy टॉपिक मध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे हे अबाउट प्लांट्स झाले. ठीक आहे. आता तुम्ही प्लांट मधून पुढे जाताय, जसं तुम्ही प्लांट साठी मॉर्फोलॉजी, अनाटॉमी स्टडी करताय, तसं
तुम्हाला अॅनिमल साठी तुम्हाला स्टडी करायचंय, मग इथं आधी तुम्हाला स्टडी ऑफ अॅनिमल टाइप हे स्टडी करायचंय, स्टडी ऑफ अॅनिमल टाइप। एक मॉडेल ऑर्गॅनिझम घेतलेला आहे इथे बोर्डच्या सिलेबस मध्ये, कॉकरोच आणि कॉकरोचचं अनाटॉमी मॉर्फोलॉजी दोन्हीही इथे दिले गेलेले आहे। म्हणजे मॉर्फोलॉजिकल स्टडी, एक्सटर्नल मॉर्फोलॉजी स्टडी करताय, इंटरनल मध्ये तुम्ही सगळ्या सिस्टम स्टडी करणार आहात, म्हणजे यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, हे सगळ्या प्रकारचे सिस्टीम तुम्ही कॉकरोचचं इथं स्टडी करणार आहात। आता इथं हे सगळं जो वरतीला सिलेबस आहे ना, एनसीईआरटी मध्ये सिमिलर आहे जवळपास, काही चेंजेस आहेत। शिकवत असताना नीटला असाल तर एनसीईआरटी लेवलला शिकवलं जाईल, बोर्डला असाल तर सरळ बोर्ड लेवलला शिकवलं जाईल। मग आता इथं थोडंसं चेंज आहे एनसीईआरटी मध्ये। एनसीईआरटी मध्ये काय केले की कॉकरोच बरोबर एनसीईआरटी मध्ये फ्रॉग आणि अर्थवर्म हे दोन ऑर्गॅनिझम्स त्यांनी टाकले। तसं जेव्हापासून म्हणजे जोपर्यंत सीबीएसई नीटचं पेपर तयार करत होतं तोपर्यंत फ्रॉग आणि अर्थवर्मचा हार्डली एखाद किंवा दोन क्वेश्चन्स असायचे। एनटीएच्या पहिल्या पेपरमध्ये कोणत्याही म्हणजे एकही फ्रॉग किंवा अर्थवर्मचा प्रश्न टाकला गेलेला नाही। त्याच्या पूर्वी जो काही पेपर एआयपीएमटी असेल तर एआयपीएमटी मध्ये सुद्धा हार्डली एक क्वेश्चन असायचा, एक किंवा दोन। म्हणजे जर समजा तुम्ही किंगडम ॲनिमलने चांगल्या पद्धतीने स्टडी केला तर फ्रॉग आणि अर्थवर्मचा प्रॉब्लेम राहत नाही। ठीक आहे, तरी सुद्धा याचं स्टडी करणं एक किंवा दोन क्वेश्चन असेल तर स्टडी करणं गरजेचं आहे। आपण पुढे जाऊया आता स्टडी ऑफ ॲनिमल टाइप नंतर स्टडी ऑफ ॲनिमल टिश्यू हा टॉपिक तुम्हाला स्टडी करायचा आहे। स्टडी ऑफ ॲनिमल टिश्यू। आता स्टडी ऑफ ॲनिमल टिश्यू मध्ये डिफरंट टाइप ऑफ ॲनिमल टिश्यूज आहेत। मग इपिथेलियल टिश्यू पासून आपण सुरुवात करतो, तर पुढे स्केलेटन पर्यंत, ऍक्च्युअली स्केलेटन टिश्यू ते घेतले जात नाही, परंतु इपिथेलियल टिश्यू पासून कनेक्टिव्ह टिश्यू पर्यंत आपण सगळे टाइप इथे पाहतो। ध्यानात ठेवा, काही टिश्यू रिलेटेड टू 12th सिलेबस आहे, जसं कार्डियक टिश्यू। ठीक आहे, आता रिलेटेड टू 12th सिलेबस आहे, परंतु आपण ते टिश्यूज इथेच घेणार आहोत। आपण काय करत असतो की नीट नुसार काही पॉइंट जे आहेत ते इकडे जर कव्हर झाले तर 12वी मध्ये घेतले जात नाही, मग इथे जर सोडले तर ते 12वी मध्ये घेतले जातात। या पद्धतीने तुम्ही आपण बरोबरीने करत असतो, म्हणजे कनेक्ट करण्याचं काम करतो। स्टडी ऑफ ॲनिमल टिश्यू आहे। त्याच्यानंतर आता हे मॉर्फोलॉजी अनाटॉमी, हे पहा हा अप्लाइड पार्ट होता। ठीक आहे, हा झाला स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन। ठीक आहे, आता पुढे यू हॅव टू स्टडी द फिजियोलॉजी। पुढे तुम्हाला फिजियोलॉजी स्टडी करायची, मग प्लांट फिजियोलॉजी आणि ॲनिमल फिजियोलॉजी दोन्ही स्टडी करायचे। प्लांट फिजियोलॉजी मध्ये काय आहे, फोटोसिंथेसिस हा चॅप्टर। आता फोटोसिंथेसिस, फॉर्मेशन ऑफ फूड मटेरियल बाय युजिंग द लाइट as an energy source and raw material as that is कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर याच्या सहाय्याने फूड मटेरियल तयार करण्याच्या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो। मग फोटोसिंथेसिस मध्ये लाइट रिएक्शन, डार्क रिएक्शन, हाऊ बोथ आर इंटरडिपेंडंट, दोन्ही कशी इंटरडिपेंडंट आहेत। त्यानंतर ऑल प्रोसेसेस ऑफ लाइट रिएक्शन, त्यामध्ये सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन अँड ऑल प्रोसेसेस ऑफ डार्क रिएक्शन, ज्यामध्ये C3 दॅट इज केल्विन, C4, त्यानंतर शेवटी जे तुम्हाला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे दॅट इज कॅम्प पाथवे। अशा सगळ्या प्रकारचे पाथवे स्टडी करायचे। इव्हन सुरुवातीला बॅकग्राऊंड कंपोनेंट स्टडी करायचे आहेत, म्हणजे ज्यामध्ये कार्बन डायऑक्साइड असेल, म्हणजे रिक्वायरमेंट आपण ज्याला म्हणूया, रॉ मटेरियल मध्ये कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर आहे। तर पुढे लाईट, कशा प्रकारची लाईट लागते, लाईट स्पेक्ट्रम, नेमकं कोणत्या प्रकारचं लाईट स्पेक्ट्रम वापरलं जातं, हे सगळे आपण फोटोसिंथेसिस या टॉपिक मध्ये स्टडी करणार आहोत। त्यानंतर पुढे 10 नंबरचा टॉपिक तुम्हाला नंबर मेबी मागे पुढे होऊ शकतात, ठीक आहे, परंतु मी याला डिवाइड केलं पार्ट नुसार। फोटोसिंथेसिस नंतर रेस्पिरेशन, प्लांट फिजियोलॉजी पैकी हा पुढची एक फिजियोलॉजी दॅट इज रेस्पिरेशन। रेस्पिरेशन जिथे तुम्ही फूड मटेरियल फोटोसिंथेसिस द्वारे तयार करता तिथे रेस्पिरेशन द्वारे त्या फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन केलं जातं।
म्हणजे ऑक्सिडेशन प्रोसेस. अँड बाय ऑक्सिडेशन प्रोडक्शन ऑफ द एनर्जी, म्हणजे रेस्पिरेशनचं मेन एम जो असेल तर एनर्जी प्रोडक्शन आहे. मग हे रेस्पिरेशन आपण इथे स्टडी करणार आहोत. या व्यतिरिक्त म्हणजे रेस्पिरेशनचं फक्त डेफिनेशन नाहीये, तर रेस्पिरेशनची कंप्लीट प्रोसेस. मग ही कंप्लीट प्रोसेस कशी? एक तर बॅकग्राऊंड साइट ऑफ रेस्पिरेशन मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ रेस्पिरेशन हे आपण स्टडी करणार आहोत. पुढे प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन ज्यामध्ये एरोबिक अनएरोबिक या पद्धतीने डिवाइड करणार. पुढे जाऊन एरोबिक अनएरोबिक मध्ये एरोबिक जे आहे ते ग्लायकोलिसिस, त्यानंतर क्रेट सायकल आणि पुढे दॅट इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सिस्टम. असे तिन्ही स्टेप आपण रेस्पिरेशन मध्ये पाहणार आहोत. आणि पुढे जाऊन अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये फर्मेंटेशन, त्याचे टाइप्स, त्याचे प्रकार, त्याची प्रोसेस आपण स्टडी करणार आहोत. आणि शेवटी रेस्पिरेटरी क्वेश्चन. हे पॉइंट्स तुम्हाला रेस्पिरेशन ह्या चॅप्टर मध्ये स्टडी करायचं आहे. पुढे आफ्टर रेस्पिरेशन you have to study the next topic. Now both are from the plant physiology. आता from animal physiology, human physiology, you have to study that is digestion and absorption. डायजेस्टिव्ह सिस्टीम तुम्ही याच्यात स्टडी केलेली आहे. इथे कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्युमन बीइंगची फ्रॉम माउथ टू अनस एलिमेंटरी कॅनल असेसरी डायजेस्टिव्ह ग्लँड, त्यामध्ये येतील फिजिओलॉजी ऑफ डायजेशन महत्वाचं म्हणजे माउथ मध्ये फिजिओलॉजी कशी होते, स्टमक मध्ये, इंटेस्टाइन मध्ये, कंप्लीट प्रोसेस यू हॅव टू स्टडी. ॲज वेल ॲज यू हॅव टू स्टडी हिस्टोलॉजी ऑफ एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलचं सेक्शन घेतल्यानंतर काय काय त्यामध्ये असतं ते तुम्हाला पाहायचं आहे. पुढे जाऊन रिक्वायरमेंट, न्यूट्रिशियस रिक्वायरमेंट बॉडीसाठी गरजेचे आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत. त्याही पुढे जाऊन डिसीजेस रिलेटेड टू द डायजेस्टिव्ह सिस्टीम हे पॉइंट तुम्हाला स्टडी करायचे आहेत. पुढे आफ्टर दिस यू हॅव टू स्टडी द चॅप्टर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. ऍक्च्युली या चॅप्टरचं नाव थोडंसं बदललं गेलेलं आहे. म्हणजे या चॅप्टरचं नाव जे आहे ते एलिमिनेशन ऑफ नायट्रोजिनस वेस्ट अँड ऑस्मोरेग्युलेशन. ठीक आहे, या पद्धतीने या चॅप्टरचं नाव आहे. तर हे चॅप्टर यामध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहात तर एक्सक्रिटरी सिस्टीम. एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये किडनी टू युरेथ्रा त्या पद्धतीने म्हणजे किडनी, युरेटर, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा हे सगळे पार्ट त्यामध्ये येईल. पुढे जाऊन नेफ्रॉन विच इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द किडनी हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. नेफ्रॉन हाऊ इट इज युजफुल फॉर द फॉर्मेशन ऑफ द युरिन ज्यामध्ये अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह डिअब्सॉर्प्शन, त्यानंतर ट्युब्युलर सिक्रेशन या पद्धतीने सगळे जे काही स्टेप्स आहेत तुम्हाला स्टडी करायचे आहेत. इवन ऑल्सो किडनीचं रोल इन ऑस्मोरेग्युलेशन स्टडी करायचं आहे. आणखीन पुढे जाऊन डिसीजेस रिलेटेड टू द एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ द किडनी आणि आणखीन तुम्हाला या व्यतिरिक्त यामध्ये स्टडी करायचे आहेत दॅट इज पार्ट्स म्हणजे अदर पार्ट अदर दॅन किडनी द पार्ट्स विच आर इन्व्हॉल्व्ड इन द एक्सक्रिशन. तर इथे तुम्हाला स्टडी करायचं आहे. इथे जे ब्रीदिंग अँड एक्सटर्नल गेन जो टॉपिक होता तो नेला गेला आता 12वी मध्ये, ते आता 11वी मध्ये ठेवला गेलेला नाही. आणि शेवटचा टॉपिक जो तुम्हाला इथे स्टडी करायचा आहे या व्यतिरिक्त आता हे तर शेवटचा टॉपिक नाही, आणखी टॉपिक्स बाकी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तसं बेसिक आहे जे तुम्हाला सुरुवातीला द्यायला पाहिजे होतं पण मी आता इकडे घेतोय. मग रिलेटेड टू दिस सेलचे तीनही टॉपिक तुम्हाला इथे स्टडी करायचे आहे. म्हणजे खरं तर सगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, सगळी फिजिओलॉजी किंवा तुमची अॅनाटॉमी आहे इट इज डिपेंड ऑन सेल. मग सेलचे 3 टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे आहेत. एक सेल ऑर्गनायझेशन बेसिक तुम्हाला फाउंडेशन मध्ये शिकवलेलं आहे तेच इन डेप्थ तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्यानंतर सेल सायकल अँड सेल डिव्हिजन बेसिक फाउंडेशन मध्ये झालेलं आहे, फक्त इथे इन डेप्थ तो सिलेबस आहे. आणि शेवटी एक चॅप्टर आहे दॅट इज बायोमॉलिक्युल्स. 12वीचे 3 चॅप्टर्स ज्यावरती डिपेंड आहेत. 12वी मध्ये बायोटेक्नॉलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग हा एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स हे जे टॉपिक्स आहेत ज्यावरती डिपेंड आहेत. बायोमॉलिक्युल्स ज्यामध्ये
बॉडीमध्ये असलेले ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्हाला स्टडी करायचे आहे. म्हणजे ज्यांचं मेटाबॉलिझम सेलमध्ये होतं ते त्याचं ऑर्गॅनिक कंपाऊंड ते तुम्हाला स्टडी करायचे आहे. म्हणजे ज्यामध्ये असेल प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, त्यानंतर पुढे जाऊन एन्झाइम्स, हार्मोन्स असे कितीतरी कंपाऊंड आहेत. इव्हन अजून जर एन्झाइम मध्ये तुम्ही असाल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी सॉरी ते केमिस्ट्रीमध्ये आहे. आपल्याला ते इकडेच विटॅमिन्स जो आहे तो आपल्याला डायजेशन मध्ये स्टडी करायचा आहे. दॅट इज द बायोमॉलिक्युल्स, इव्हन न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे जो तुम्हाला ते बायोमॉलिक्युल मध्ये स्टडी करायचा आहे. अँड द शेवट अँड द लास्ट चॅप्टर ऑफ द 11th सायन्स, दॅट इज movement and locomotion. मे बी स्केलेटल सिस्टीमच्या फॉर्म मध्ये. मग इथे कंप्लीट स्केलेटल सिस्टीम, ॲक्झियम, स्कल, त्यानंतर स्टर्नम, थोरॅसिक केज, या पद्धतीतर पेरिफेरल, ज्यामध्ये पेक्टोरल पेल्विक गर्डल, हँडबोन अँड दॅट इज फूट बोन. तर हे टॉपिक्स तुम्हाला हे सुरुवातीला स्केलेटन मध्ये बघायचे. पुढे जाऊन मसल्स, टाइप ऑफ मसल्स आणि फंक्शनिंग ऑफ मसल इन द लोकोमोशन हे तुम्हाला पाहिजे. आणि पुढे जाऊन डिसीजेस रिलेटेड टू द स्केलेटन हे तुम्हाला ह्या चॅप्टर मध्ये स्टडी करायचं आहे. सो दिस इज ऑल सिलेबस और these are all topics you have to study in the 11th science syllabus. ओके, आपण यामध्ये बेसिक पासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे ज्याच्याशिवाय बाकी कोणताच पॉइंट कळू शकत नाही किंवा काही कळू शकत नाही. दॅट इज अन सेल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, मग नेक्स्ट लेक्चर पासून आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत राहिले झालेलं जे काही बेसिक आहेत ते बेसिक चांगल्या पद्धतीने अभ्यास तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून रेग्युलर 11वीचा सिलेबस तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजू शकेल. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.